कोणाचे जास्त होतात? फंबल बोलायचंय का तुला काही? फंबल कुठे होतात माझे? खादाड कोण आहे? अरे अरे हा ए बकासुरानंतर हा. अगं काय लाज वाटते का तुला? अरे तू स्वतः किती खातेस माहितीये ना? चिडल्यावर तुझ्या काय रिॲक्शन? आता स्वर बघितलास का? स्वर बघितलास का? चल ठीक आहे, मी थोडीशी जास्त फोटोजेनिक मी अरे मी आहे फोटोजेनिक. हे बघ कॅमेरा पण माझ्याकडे बघतो. तुम्ही सांगा आम्हाला हे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम अशोक मामा या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि एक फोटो पोस्ट झाला आणि त्याच्या खाली खूप कमेंट आले आणि त्यात असं होतं की अरे तुम्हाला दोघांनाही खूप दिवसांनी बघून खूप छान वाटलं एकत्र आणि आज तीच एक जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप कमाल. छोटासा गेम आहे ही और शी. सो तुम्ही खूप आधीपासून एकमेकांना ओळखता. सो याच्या कारणासहित तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. सेटवर उशिरा कोण येतं? आधीपासूनच आधीपासून नाही, आम्ही असं काही सांगता येणार नाही. म्हणजे आम्ही दोघेही यायचो. म्हणजे असे शक्यतो आम्ही लेट नाहीच येत, पण मला वाटतं की जर झालाच तर तो कुठल्या तरी सिच्युएशन मुळे दोघांनाही लेट होतो. नाहीतर तयार व्हायला उशीर कोण लावतो? मला रसिकाला तयार व्हायला उशीर तिलाच लागतो असं मला वाटतं. फंबल कोणाचे जास्त होतात? फंबल बोलायचंय का तुला काही? फंबल कुठे होतात माझे? नाही, मला वाटलं माझ्याविषयी बोलायचंय. ना तसं नाही. मी इथे आल्यापासून कदाचित थोडी भांबावली. ऑफ स्क्रीन होत असतील. ऑन स्क्रीन म्हणजे झाला तरी तो म्हणजे काय फंबल काय असं हे नाही, होत असतं. फंबल इज नॉर्मल. खादाड कोण आहे? अरे अरे हा ए बकासुरानंतर हा. अगं काय लाज वाटते का तुला? अरे तू स्वतः किती खातेस माहितीये ना? पण तू तर एवढं खातोस. अजीब जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. चल 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 चल. हिला गोड इतकं आवडतं, मी तुला सांगतो. मी बोलतोय सतत तू. बरं, हिला गोड नाही, हिला खाणं आवडतं. मला खाणं आवडतं, पण बकासूर हा आहे. सेटवर झोपतं कोण सगळ्यात जास्त? झोपतो हा. तू? मी झोपतो. आम्ही ऍक्च्युली वेळ मिळाला की वेळ मिळाला की झोपतो. टार्गेट कोण आहे? ठीक आहे. मी थोडीशी जास्त. थोडीशी चिडते आणि चिडल्यावर तुझ्या काय रिॲक्शन? आता स्वर बघितलास का? स्वर बघितलास का? चल ठीक आहे, मी थोडीशी जास्त. पण जेव्हा ती चिडते तेव्हा तुझ्याकडनं काय असतं? काय नाही चिडवणं असतं? नाही, मला असं वाटतं की एखादी मुलगी चिडली की आपण शांत बसणं सर्वात चांगली गोष्ट आहे. म्हणजे वेळेनुसार तिचा राग शांत झाला की आपण बोलावं. मध्ये बोललं तर मग कशा आगीत ते लोक होता. ड्रामाबाज कोण आहे? अरे आम्ही दोघंही. हट्टी कोण आहे? हट्टी दोघे हट्टी होता. आम्ही ऐकतच नाही एकमेकांना. जास्त बडबड कोण करतं? अरे मी कद्दू नाही, हा पण खूप बोलतो. फोटोजेनिक कोण आहे? फोटोजेनिक मी अरे मी आहे फोटोजेनिक. हे बघ कॅमेरा पण माझ्याकडे बघतो. तुम्ही सांगा आम्हाला हे. शेवटचं आहे प्रँक कोण जास्त करतं? प्रँक मला वाटतं हा. मी प्रँक करतो. काय केलेलं आतापर्यंत तिच्यासोबत असं? काय बोलत? नाही, एकदा मी काहीतरी तुझा मोबाईल आता तर वेळच नाहीये, पण ह्याच्यामध्ये खूपदा मोबाईल लपवणे हा प्रकार घडायचा. प्रकार केलेला. कारण का तो सेट पण इतका मोठा होता आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं खूपदा मोबाईल असं विसरला जायचा आणि त्याच्यामुळे तो मोबाईल लपवून ठेवायचा आणि त्याच्या बदल्यात मला आता हे दे ते दे असं आम्ही खूपदा केलंय. आम्ही खूप ओरडा खाल्लाय कीर्तीच्या सेटवर विनोद दादाच. पण आता मी बघितलं तुमचे ते काहीतरी एक काहीतरी आहे. ते काय आहे आता हे जाणून घ्यायचं. हे जाणून घ्यायचंय? अरे बापरे, अच्छा सांग ना. आमची साईन लँग्वेज आहे ज्यामध्ये आम्ही कम्युनिकेट करतो. सीन जेव्हा सुरू असतो किंवा खूप लोकांसोबत जेव्हा सीन असतो आणि आम्हाला एकमेकांनाच फक्त अप्रिशिएट करायचं असतं की तुझा सीन चांगला झाला, तर आम्ही एकमेकांना असं सायलेंटली अप्रिशिएट करतो. म्हणजे मोठ्याने टाळ्या वाजवू नये, आपला शॉट चांगला झाला की म्हणून आम्ही एकमेकांसोबत फक्त ते शेअर करायचं. आणि जर शॉट चांगला नाही झाला तर आम्ही असं करतो. हे खरं तर खूप बालिश.
खरंच छान वाटतं तुमचा हा बॉन्ड बघून आणि थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.